ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोलीत गांजा जप्तीची कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल. शहरात अवैधरित्या गांजा विक्री करण्यास पोलिसांनी पकडले असता त्यांच्याकडून 1 किलो 46 ग्राम गांजा ज्याची किंमत 15,960 रुपये जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरात 27 डिसेंबर रोजी दहशतवाद विरोधी शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना अंबिका टाकीज परिसरात गांजाची अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावेळून दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने छापा मारला असता आरोपी सचिन नारायण बालगुडे हा अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करीत असल्याचे आढळून आले. दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू आणि त्यांच्या पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया करून आरोपी सचिन नारायण बालगुडे राहणार गवळीपुरा यास 1 किलो 46 ग्रॅम वजन असलेले अंमली पदार्थ प्रतिबंधित गांजा ज्याची किंमत 15,960 रुपयासह ताब्यात घेतले. आरोपीस विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सदरचा गांजा आरोपीला शहरातील आनंद पाईकराव राहणार रिसाला बाजार यांनी विक्रीकरिता दिल्याचे सांगितले. त्यावरून आरोपी सचिन नारायण बालगुडे राहणार गवळीपुरा व आनंद पाईकराव राहणार रिसाला बाजार या दोघांविरुद्ध सहपोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानीय गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, धनंजय पुजारी, दिलीप बांगर, शेख शफीउद्दीन, शेख रहीम यांनी केली.